राधिका जरा विचित्रच वागायला लागली आजकाल. तिच्या बोलण्यात वावरण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. शनायाला आता कुठेतरी दुसरीकडे पाठवावं लागणार. जास्त दिवस सोसायटीत राहिली तर प्रॉब्लेम होईल. राधिका अशी तर शनाया तशी एकदम हट्टी. लहान मुलं परवडली पण शनाया नाही. काय करू, केडीशी बोलू का? केडी जरा हल्ली जास्तच नखरे करायला लागलाय. पण जाऊ दे, करतोच फोन. अरे अरे ओ सॉरी 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 मोबाईल माणूस आहे. हॅलो. केडी, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोल डार्लिंग. हा, तू आत्ता कुठे आहेस? मी ते मरू दे रे, तू सांग. कधी भेटू शकशील? अरे सारखं सारखं काय भेटायचं, मला ना आजकाल कळतच नाहीये तुझं अफेअर शनायाशी सुरू आहे की माझ्याशी. हसतोस काय? मी काहीतरी सिरियसली सांगतोय तुला. अरे सिरियसली गोष्ट आहे म्हणून सिरियसली सांगितली पाहिजे असं जरुरी थोडीच आहे. टेन्शन नाही नेले का रे? हा तू बोल, तू बिंदास बोल. टेन्शनचीच गोष्ट आहे. शनाया सतत मागे लागलीये की मी कधी घरी येते आणि राधिकाला सगळं खरं सांगते म्हणून. आणि राधिकाने तर श्रेयस आणि शनायाच्या लग्नाचा चंगच बांधलाय. हॅलो हॅलो. हा, तर मला लवकरात लवकर फीडबॅक कळवा तुम्ही. बोलूच आपण परत. हा, हॅलो. बाय बाय. अरे यार बोलायचं नव्हतं तर झोप कशाला मोडली? त्या माणसालाही पाठवलं उगाच. आनंद, काय रे? तू कसं काय इथे? काय झालं? कुठे काय? अरे काहीतरी काम असेल म्हणूनच आलायस ना? काय झालं? चहा पिऊया का एकत्र? चहा आत्ता? हो रे, माझा जरा ना डोकं दुखतंय रे. बर ठीक, मागवत. मला एक बॅड ड्रीम पडला रे. मला दिसलं की तू वहिनींना सोडून शनायासोबत गेलायस. अरे काय आनंद, तुला काही स्वप्न पडतात म्हणजे त्याला काही अर्थ आहे का? अरे नाही यार गुरु, सच में. मी असं ऐकलंय की सकाळची स्वप्न खरी होतात, हो ना? अरे नाही आनंद, असं काही नाहीये. तू फार विचार करू नको, सोडून दे. हा, अर्थातच. अरे मला विश्वास आहे तू असं काहीच करणार नाही यार. कस? माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना यार तू. आणि तू असला कुठलाही प्रॉब्लेम्स मध्ये असेल तर तू मला सांगणार नक्की. हो हो, ऑफकोर्स आनंद, यात काही शंका आहे का? तुझे इतना भरोसा है ना मुझ पे. मोन आनंद, ऑफकोर्स. यार चल ना आज कुठे बसूया यार. खूप दिवस झाले गप्पा मारल्या नाहीत आपण. जाऊ का आनंद सोबत? नाही नको, जरा जास्त झाली तर खरं काय ते बोलून बसायचो. माझं मलाच कळणार नाही. गुरु, हा, क्या सोच रहा है? अरे नाही, मी तेच आठवत होतो. आज मला नेमकं अथर्वला घेऊन जरा एका ठिकाणी जायचं आहे. तर आपण नेक्स्ट टाइम प्लॅन करूया ना. आज आज नको. ॲज यू से. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा जाऊया ना तेव्हा श्रेयसला पण सांगूया, इन्व्हाइट करूया त्याला पण. काय? श्रेयसला? हो. पण श्रेयसला का? अरे पार्टी घेऊ ना त्याच्याकडनं. अरे एंगेजमेंट होणार आहे. हा, आता डेट जवळ आली एंगेजमेंटची, विसरलास की काय? नाही, कसं विसरेन? आहे लक्षात. चल, सी यू देन. या या, मी चहा सांगतो तुला पाठवायला. ठीक. नशीब आनंदला काही कळलं नाही. अजून किती दिवस अशी लपवाछपवी करावी लागणार आहे देव जाणे. सॉरी यार आनंद, यू आर माय बेस्ट फ्रेंड, पण काही गोष्टी नाही सांगू शकत मी. शनाया सध्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, सो तिला नाही दुखवू शकत मी. हा हॅलो बच्चा, बोल. हॅलो, काय यार, ऐक ना, पानवलकरांना सांग ना.
काय झालं आता? काय झालं काय तर सकाळी सकाळी तुझ्या बायकोने डोकं खाल्लं त्या लग्नावर आणि आता इथे आल्यावर पानवलकर बघ नाही अरे ओल्ड फर्निचरनी खूप काम देऊन ठेवलंय मला माझं मी डिप्रेस होईन खूप मला कसं तरी होतं. अगं तू शांत हो बरं. हा बच्चा असं टेन्शन नाही घ्यायचं. हा आपण एक काम करूया, आज ऑफिस झाल्यानंतर शॉपिंगला जाऊया का? मग माझा बच्चा खुश होईल का? ओके गुड गर्ल. हा बाय. आज खिशाला फोडणीच आहे. जाऊ दे, शनाया तरी खुश राहील. फायनली बरं वाटतं यार मला. त्या आजपासून दिवस इतका घाणेरडा चालला होता सकाळपासून. दुसरे गुंडो काय ते रिंगचं करून ठेवलं होतं सगळं आणि ते पानवलकर पण किती ओरडले आज मला उगाच. जाऊ दे ना. पण नाही आता शॉपिंग करून मला छान वाटतं. थँक्यू सो मच. छान वाटतंय वाटणार. आणि एवढे पैसे खर्च झालेत ना सगळ्या शॉपिंगवर. केवढं बिल आलंय याचं. तुझं काय चाललंय आजकाल? तू काय असं सगळं पैसे काउंट करतोस एकसारखे? असं नाही, पण आता किती खर्च करतोय त्याच्यावर कंट्रोल हवा ना. आणि तू जरा लक्ष ठेवायला हवं किती खर्च करते. पण का कंट्रोल करायचा? आपण का अशी मिडल क्लास मेंटॅलिटी ठेवायची? म्हणून तू कमवतोस ना एवढं सगळं, बॉस आहेस ना तू. तुला माहितीये का, सॅम मला त्या दिवशी सांगत होते की ईशा जळते माझ्या. सॅम कोण? समिधा. काय सांगत होती? ईशा जळते माझ्या. का? अरे का म्हणजे काय? तिच्याकडे तुझ्यासारखा बॉयफ्रेंड नाहीये ना. आणि तिच्या हा. बॉयफ्रेंड कडे एवढे पैसे पण नाहीये. ईशी मला नेहमी म्हणत असते माहितीये, गॅरी अंकल थोडे ओल्ड आहेत पण तुझ्यासाठी परफेक्ट आहेत. गॅरी अंकल ओल्ड आहेत? ती असं सगळं म्हणते, तू ऐकून घेतेस? नो वे, मी कधीच ऐकत नाही. मी तिला खूप ओरडते नेहमी, सिरियसली. आणि बाकी कोणी काय बोलू, माझ्यासाठी लहानच आहे ना. युअर माय बेबी. आहे बेबी तर तिला सांग ना एकदा. ओल्ड काय काही ऐकून घेतो म्हणून बोलते. आता पुढच्या वेळेला तिने जर ऐकलं नाही तर तिला. काम डाऊन. ठीक आहे, फाईन. गॅरी, माझी आणखीन एक विश होती. काय ग? मला जरा लोन टाइम स्पेंड करायचा आहे तुझ्यासोबत. अगं मग आता सिंगापूरमध्ये काय केलं आपण? लोन टाइम स्पेंड केला ना बच्चा. हो, पण सिंगापूरवरनं आल्यावर किती स्ट्रेसफुल झालंय सगळं परत. मला करायचं लोन टाइम स्पेंड. हो बरोबर आहे. आता मलाही वाटतं असं काहीतरी छान क्वालिटी टाइम स्पेंड करावा. आपण दोघांनीच मस्तपैकी घरी पूर्वीसारखं असावं आणि मज्जा करावी. पण कसं शक्य आहे? आजकाल रस्त्याने चालताना सुद्धा मला सतत संशय येतो की कोणीतरी आपल्याकडे सारखं बघतंय. म्हणजे आपण आत्ता पकडले जाऊ की मग पकडले जाऊ हीच भीती सारखी मनात असते. अशी टांगती तलवार असते डोक्यावर. काय करणार सांग? हो ना यार, पण करूया ना काहीतरी. कर ना गॅरी तुम्हाला. हो करू म्हणजे आता शक्य झालं तर बघू बच्चा, पण अवघड आहे ना. यार, आय रिअली विश ना काहीतरी मिरेकल झालं पाहिजे माहितीये. आय रिअली वॉन्ट टू हॅव दॅट लोन टाइम विथ यू. या होईल. काहीतरी झालं पाहिजे आणि एक अख्खा दिवस ना फक्त तू आणि मी घरी. ठीक आहे, कल्पना चांगली आहे. आय विश तुला जसं वाटतंय तसंच व्हावं. छान लोन टाइम क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा. पण आता जरा निघायचं का आपण? ओके. चालेल. हो. पुरे ना शॉपिंग की अजून करायची आहे? अजून अच्छा, तुला लोन टाइम एन्जॉय करायचा आहे. ठीक आहे, असो. रेवती, आता खूप शांत वाटून राहिलं. एकदम मोकळं. नाना नानी आणि इतर सगळ्यांना सुद्धा खूप बरं वाटलंय. तुला खरं काय ते कळलंय आणि आता ह्या सगळ्या परिस्थितीला तू खंबीरपणे सामोरी जातेस. फक्त आता लवकरात लवकर गुरुनाथला त्याच्या वागण्याचा जाब विचारायचा. नाही रेवती, मी अशी परिस्थिती निर्माण करेन का हे स्वतःची चूक स्वतःच कबूल करतील. बघच तू.